नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री भक्तविजय कथासार. अध्याय 6. कबीरपुत्र कमालांची कथा. श्री गणेशाय नमः. पूर्वी कबीरांच्या आई त्यांना व त्यांच्या पत्नींना या ना त्या कारणावरून त्रास देत असत, पण रामदर्शनाने त्या समाधान पावल्या. त्यांनी प्रपंचाची चिंता सोडली व प्राप्त परिस्थितीत कोणालाही त्रास न देता हरिभजनात मग्न होऊ लागल्या. कबीरांच्या पत्नी सुशील व सद्गुणी होत्या. प्रपंचातील सुखदुःखे समान मानून त्या घरातील सर्वांची सेवा करायच्या. यथावकाश त्यांनी एका पुत्राला जन्म दिला. त्यांचे नाव कमाल. तेही पित्यासारखेच हरिभक्त होते आणि त्यांचे ऐकून ते तसेच भजनही करायचे. 7व्या वर्षी ते कबीरांना म्हणाले, बाबा, मला तीर्थयात्रेला जावेसे वाटते. मी द्वारकेला जाऊन येऊ का? ते ऐकून कबीरांना व त्यांच्या पत्नींना अतिशय आनंद झाला. त्यावेळी ते एवढे लहान असूनही या उभयतांनी त्यांना जाण्याची अनुमती दिली. मुखाने श्रीरामांचे भजन करीत कमाल द्वारकेकडे निघाले. ते मार्गामध्ये गाव वस्ती पाहून मुक्काम करायचे. तेथे सायंकाळी हरी कीर्तन करायचे आणि रात्री विश्रांती घेऊन सकाळी पुन्हा मार्गस्थ व्हायचे. अशा प्रकारे अनेक तीर्थ करत ते द्वारकेस गेले. या प्रवासात त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. लोकांनी त्यांचे ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि त्यांच्या सुश्राव्य कीर्तनांचे खूपच कौतुक केले. असो, ते द्वारकेमध्ये 4 महिने होते. तेथील वास्तव्यात गोमतीमध्ये स्नान करावे व श्रीकृष्णांचे त्रिकाल दर्शन घ्यावे. रोज कवित्व करून श्रीहरींचे गुण गावे. ज्ञानचर्चा ऐकावी व सत्संग करावा, असा त्यांचा नित्याचा दिनक्रम असे. त्यानंतर कमाल चित्रकूट नगरात गेले. तेथील एक सावकार भाविक अत्यंत उदार होता. या भाविक उदार सावकाराचे नाव विष्णुदास. तो कमालांविषयी ऐकून होता. त्याने त्यांना आग्रहाने स्वतःच्या घरी नेले. कमालांचे उत्तम आदरातिथ्य केले. कमालांनी तेथेही कीर्तन केले. ते कीर्तन ऐकून सावकार संतुष्ट झाला. तो कमालांना द्रव्य देऊ इच्छित होता, पण वैराग्यशील कमाल ते घेणार नाहीत. म्हणून त्यांनी कमालांना एक मूल्यवान हिरा देऊ केला. तथापि तो हिरा घेतल्यास आपले वडील रागावतील, म्हणून कमालांनी तो हिरा घेण्यासाठी नकार दिला. मात्र सावकारांनी ऐकले नाही आणि निरोप देताना तो हिरा कमालांच्या वस्त्राला गपचूप बांधून ठेवला. काही काळाने घरी परतल्यावर कमालांनी आपल्या मातापित्यांना यात्रेचे समस्त वृत्त सांगितले आणि विष्णुदासाने हट्टाने दिलेला तो हिरा आई वडिलांसमोर ठेवला. तेव्हा संत कबीरांना एकदम मूर्छा आली. थोड्या वेळाने भानावर येताच ते रडू लागले. त्यांनी कमालांकडे पाठ फिरवली व म्हणाले, हाय, आज माझा वंश बुडाला. कमालांनी देवाचे नाव विकून हिरा आणला
हे ऐकून त्यांना अतिशय वाईट वाटले. कमालांनी तो हिरा उचलला आणि त्या सावकाराला परत देऊनच ते घरी आले. तेव्हा कुठे कबीरांचे समाधान झाले. त्यांनी मोठ्या प्रेमाने कमालांना जवळ घेतले. कबीरांच्या घरी गरिबी होती, तरी अनेक साधू संत सत्पुरुष त्यांना भेटायला नित्य येत असत. एके दिवशी रात्रीच्या वेळी तीर्थयात्रेस निघालेली बरीचशी संत मंडळी कबीरांच्या घरी आली. कबीर, त्यांच्या पत्नी व पुत्र कमाल या सर्वांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना बसण्यासाठी घोंगड्या अंथरल्या. त्यांना भेटून कबीरांना खूप आनंद झाला होता. त्यांनी पत्नींना एकांतात नेले व म्हणाले, ही यात्रेकरू साधू मंडळी आपल्याकडे आली आहेत. यांच्या भोजनाची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. यावर त्या म्हणाल्या, अहो, घरात अन्नाचा कणही नाही. शेजारीही उसने देणार नाहीत. काही विकत आणायचे म्हटले तर पैसेही नाहीत. आता एकच उपाय आहे आणि तो म्हणजे चोरी. अर्थात तुम्ही बापलेकांनी वाण्याचे दुकान फोडून धान्य व सामग्री आणलीत तरच या साधू संतांना स्वयंपाक करून मला खाऊ घालता येईल. कबीरांना आपल्या पत्नीचे हे म्हणणे पटले. ते तलवार घेऊन बाहेर पडले. कमालही पहार घेऊन त्यांच्याबरोबर निघाले. त्यावेळी बाजारपेठेत सर्वत्र सामसूम होती. या दोघा पिता पुत्रांनी एका वाण्याचे दुकान फोडले. कमालांनी आत प्रवेश केला तेव्हा वाणी घोरत पडला होता. त्या दुकानात पैसा, अडका, वस्त्र अलंकार आणि धान्याधिक सर्व वस्तू होत्या. पण स्वयंपाकाचे जिन्नस वगळता कमालांनी कशालाही हात लावला नाही. त्यांनी घरी आलेल्या अतिथींना पुरेल इतकी कणिक, डाळ, तांदूळ, तूप, साखर आदी सामग्री उभ्या असलेल्या पिताजींकडे दिली. काम पूर्ण झाल्यावर कबीर त्यांना लवकर बाहेर या असे म्हणाले. तेव्हा वाण्याला सावध करून पटकन पळ काढावा असा विचार करून कमालांनी वाण्याला उठवले व आम्ही दोघा चोरांनी तुमचे दुकान फोडले असून त्यातील काही चीजवस्तू घेऊन जात आहोत असे म्हणून त्वरेने खिंडाराकडे धाव घेतली. हे सारे ऐकून तो वाणी एकदम भानावर आला आणि तो त्यांच्या मागे धावला. कमाल बाहेर निघतच होते, पण त्याच चपळाईने वाण्याने त्यांचे दोन्ही पाय धरले. तेव्हा अर्धे शरीर बाहेर असलेल्या कमालांनी आपल्या वडिलांना सांगितले, बाबा, वाण्याने बोंबाबोंब केली तर लोक जमतील आणि त्यांनी आपल्याला ओळखले तर मोठी गडबड होईल. त्यामुळे घरी आलेली संत मंडळी उपाशीच जातील. म्हणून तुम्ही आता माझे डोके कापून न्या, म्हणजे कोणालाही आपली ओळख पटणार नाही. प्रसंग बाका होता. विचार करायलाही फारसा वेळ नव्हता. कबीरांनी कमालांचे मस्तक कापले आणि ते मस्तक व शिधा सामग्री घेऊन ते त्वरेने घरी आले. पेठेत घडलेला सर्व प्रकार त्यांनी आपल्या पत्नींना सांगितला. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. कबीरांनी आपल्या पत्नीची कशी बशी समजूत काढली.
व मंडळींसाठी भोजन बनवण्यास सांगितले. त्यावेळी आलेल्या संतांची सेवा करून आपले सत्व राखले पाहिजे म्हणून त्यांच्या पत्नींनी मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले. त्यांनी स्वादिष्ट भोजन तयार केले आणि त्या अतिथींना पोटभर खाऊ घातले. त्या सेवेने सर्व अतिथी व साधू मंडळी संतुष्ट झाली. इकडे वाण्याची आरडाओरड ऐकून पेठेत बरेच लोक जमा झाले होते, पण एकालाही तो चोर कोण आहे हे कळले नाही. वाण्याने राजाकडे जाऊन तक्रार केली. त्याने सर्व चौकशी करून त्या धडालाच सुळावर चढवण्याची आज्ञा केली आणि त्याप्रमाणे कमलांचे धड सुळावर चढवण्यात आले. सकाळी कबीरांकडील संत मंडळी गंगा स्नानास गेली आणि देवदर्शन करून मुक्कामी परतली. निघण्याची तयारी करून त्यांनी कबीरांचा निरोप घेतला. त्यांना पोचवण्यासाठी ते आपल्या पत्नीसह नगरवेशीबाहेर दूरपर्यंत गेले होते. त्या मार्गावर शिरविरहित धड सुळावर चढवलेले त्यांना दिसले. ते पाहून ही संत मंडळी क्षणभर थांबून त्या प्रेताचे अवलोकन करू लागली. तोच त्या धडाने सर्वांना नमस्कार केला. हे पाहून सर्वांना मोठे नवल वाटले. त्यांनी कबीरांना त्याच्याविषयी विचारले. तेव्हा कबीर म्हणाले, हे चोर एक वैष्णव होते. तुम्हा संतांचे दर्शन व्हावे आणि तुम्हाला वंदन करता यावे म्हणून यांनी प्राण धरून ठेवले होते. आता यांचे मनोरथ पूर्ण झाले असून ते लगेचच देहत्याग करतील. हे सर्व ऐकून साधू मंडळींनी कबीरजींना विचारले, कबीरजी, तुम्हाला यांच्याविषयी इतके कसे माहीत आहे? तर हे महान वैष्णव कोण आहेत ते तरी सांगा. तेव्हा कबीरांनी त्यांना रात्रीची सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून साधू मंडळी थक्क झाली. मग ते सर्वजण म्हणाले, आम्ही भोजन मागितले नव्हते, तरीही आमचे आदरातिथ्य करता यावे म्हणून तुम्ही कमलांसारख्या पुत्रांना कसे मारलेत? कबीर म्हणाले, हा संसार नाशवंत आहे. येथील प्रत्येक वस्तू आज ना उद्या नष्ट होणारच आहे. मी मारले नसते तर ते अमर झाले नसते. ते ऐकून त्या साधू मंडळींचे, सर्व संतांचे हृदय भावना वेगाने भरून आले. त्यांनी कबीरांच्या पत्नींना कमलांचे मस्तक आणण्यास सांगितले आणि धडही सुळावरून खाली उतरवून घेतले. त्यानंतर त्यांनी ते मस्तक धडाला जोडले. तर काय आश्चर्य, ते पुन्हा उठून बसले. कमलांनी त्या सर्व संत श्रेष्ठींना नमस्कार केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले काशीवासी जन त्या संतांचा व कबीरांचा आणि कमलांचा आनंदाने जय जयकार करू लागले. कमलांना अनेक आशीर्वाद देऊन ही संत मंडळी पुढील मार्गक्रमण करू लागली. अध्याय 6 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.